छत्तीस जिले 9 महीने 36 जिले 9 महीने निवेदन अभियान हमने महाराष्ट्र में शुरू किया हुआ है, जिसमें महाराष्ट्र के सारे पदाधिकारी, सभी मार्गदर्शक, सभी श्रोतागण काफी उत्साहित है कि ये कार्यक्रम है क्या। ये कार्यक्रम नहीं, ये दिव्यांगों के हक की लड़ाई है। आइए जानते हैं राजाराम भाव से और सागर भाई से कि एक्चुअली ये करना क्या चाह रहे हैं। आपका स्वागत है राजाराम भाव और सागर भैया। आप बहुत एक्टिवली इस संवाद को आगे बढ़ा रहे हैं, बहुत एक्टिवली आप इस कार्य में बढ़ चढ़ कर हिस्सा ले रहे हैं। तो आप ही बताइए क्या है ये 36 जिले 9 महीने निवेदन अभियान। सागर जी प्लीज। दिव्यांगांच्या समस्या असंख्य आहेत आणि या असंख्य समस्या सोडवण्यासाठी आम्हाला संविधानिक मार्गाने, कारण संविधानिक मार्गाने गेले तरच ते आमच्या समस्या सुटतील असा आम्हाला त्याचा विश्वास आहे. पण काय झालंय आजकाल आजकाल शासनाने दिव्यांगांच्या बाबतीत म्हणजे दिव्यांगांना सुरुवातीला अपंग म्हणून संबोधले जात होते. माननीय मोदीजींनी अपंगांना दिव्यांग हा शब्द दिला. दिव्यांग हा शब्द दिला. पण त्यांच्यासाठी ज्या योजना वगैरे त्या राबवल्या, जे जी-आर काढले, जे प्रशासन जी-आर वगैरे काढतं, जे राज्यसभा किंवा जे विधिमंडळ जी-आर काढतं, त्या जी-आरची अंमलबजावणी स्थानिक लेव्हलला किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये किंवा जे प्रशासन आहे त्याच्यामध्ये होतच नाही. फक्त जी-आर काढले जातात, पण तो जी-आरचा प्रत्यक्ष अंमलबजावणी होतच नाही. आम्हा दिव्यांगासाठी असंख्य अडचणी आहेत. फक्त माझं असं मत आहे, की शासनाने आम्हाला काय केलेलं आहे, जे ₹1500 पेन्शन होते, जे 1500 पेन्शन होते त्यांना त्यावर फक्त आम्हाला 2,500 वर एवढेच आणून ठेवलेले आहे. बाकीच्या कोणतीही फॅसिलिटी आम्हाला दिलेल्या नाहीत. फक्त दिसतात शासकीय निर्णय. आजकाल मी YouTube किंवा Instagram किंवा Facebookवर जाहिराती बघतो. एकच जाहिरात, एकच दिव्यांगासाठी काम केलं, की त्याचं 288 आमदार त्याचा हे टाकतात. त्याचा स्टेटस ठेवतात किंवा ते आपल्या पोस्टवर पोस्ट करतात. पण खरोखरच त्या 288 आमदारांनी दिव्यांगासाठी आवाज किंवा विधानसभेत एखादा जरी प्रश्न मांडलेला असतो का? हा मला पडलेला प्रश्न आहे. आणि कसं असतं, अ, क जिल्हाधिकारी, प्रत्येक जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा आमचा मायबाप असतो. कारण प्रत्येक प्रशासनाची एक स्टेप असते. जसं ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालय. जसं जिल्हाधिकारी कार्यालय म्हणजे हा त्या जिल्ह्याचा म्हणजे जिल्ह्याचा पालक असतो. पालकाचं नेतृत्व असतं. आम्ही आमचे म्हणणे फक्त जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मागू शकतो. दिव्यांगांच्या पेन्शनच्या बाबतीत अनेक नेते, अनेक आमदार, अनेक लोक आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं, आम्ही ह्याव केलं, आम्ही त्याव केलं असे रोज आता जाहिराती टाकत आहे. पण ऍक्च्युली त्याची अंमलबजावणी आहेच का? माझे मित्र सुभाष सोनवणे यांचं दिव्यांगत्व तात्पुरतं आहे म्हणजे टेम्पररी आहे. पण त्यांना सध्या पेन्शन चालू नाही. पण त्यांचं टेम्पररी दिव्यांगत्व चांगल्या दिव्यांगाच्या म्हणजे चांगलं दिव्यांगाचं त्याच्यापेक्षा सुद्धा मोठं आहे. त्यांना भरपूर अडचणी येतात. त्याने एका ग्रुपवर एका मान्यवरांच्या ग्रुपवर चॅटिंग करत असताना त्यांना आलं की बाबा आम्ही आमच्या मंत्र्यांनी किंवा आमच्या ह्यांनी तो जी-आर टेम्पररी करून घेतला. पण तसं ऍक्च्युली जी-आरच नाही. अशा अनेक फक्त हे लोक काय करतात, फक्त आपली पब्लिसिटी किंवा आपले स्टंटच करतात. प्रत्यक्षात दिव्यांगासाठी कोणीही काम करायच्या मनस्थितीत नाही. आता तसे झाले तर पट्टणकोडली माझे एक दिव्यांग मित्र आहेत. त्यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा दोन्ही दिव्यांग आहे. त्यांचा मुलगा कमीत कमी 17 वर्षाचा आहे, पण त्याचं आधार कार्ड अजून झालेलं नाही. याला जबाबदार कोण? शासन सांगतं बाबा ही दिव्यांगांना ही योजना मिळाली नाही, ती योजना मिळाली नाही किंवा आधार कार्ड झालं नाही, तर त्याला कलेक्टर ऑफिस जबाबदार. मग आता मी त्यांना कोल्हापूरच्या माध्यमातून प्रश्न विचारतो जातो, की जी दिव्यांगांची जनगणना होते ती झाली का? आणि दिव्यांगांची जनगणना झाली असेल तर त्याच्यामध्ये ज्याचा आधार कार्ड नाही अशा दिव्यांगांची जनगणना झाली का? असं या शासनाने कोल्हापूरच्या जे जिल्हाधिकारी शासनाने त्यांनी मला त्याचं उत्तर द्यावं. दिव्यांगांच्या कोल्हापूरमध्ये भरपूर म्हणजे भरपूर समस्या आहेत. कोल्हापूर हा जिल्हा राजकीयदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, नैसर्गिकदृष्ट्या सगळ्या गोष्टींनी सधन आहे. पण या सदन जिल्ह्यामध्ये आम्हाला कोणताच उपभोग किंवा कोणतीच फॅसिलिटी मिळत नाहीत. आमच्या जिल्ह्यामध्ये कमीत कमी जे आता जे सरकार आहे त्या सरकारचंच राज्य आहे किंवा सरकारची सत्ता आहे. जिल्हा परिषद त्यांच्या ताब्यात आहे, पंचायत समिती त्यांच्या ताब्यात आहे, सगळ्या गोष्टी त्यांच्याकडेच आहे. पण हे सरकार किंवा ही लोकप्रतिनिधी आम्हाला योजना वगैरे देण्यासाठी उदासीन आहेत. माझ्या माहितीपणे माझ्या मतदारसंघात जे विद्यमान आमदार आहेत
त्यांना दिव्यांगासाठी निधी खर्च करावा. तो जिल्हा परिषद मधून होतो का पंचायत समितीने होतो का त्यांच्या आमदार फंडाने होतो याचीच कल्पना नाही. मी परवा त्यांच्याकडून दिव्यांग गाड्यांसाठी मागणी केली तर त्यांनी मला म्हटले जिल्हा परिषदचा निधी होऊ दे. मग मी म्हटलं तुम्ही जिल्हा परिषद सदस्य आहे का आमदार आहे? कारण माझ्या मतेप्रमाणे जिल्हा परिषदचा जो आमदार असतो त्यांना वार्षिक 30 लाख रुपये निधी येतो आणि खासदारांना 50 लाख रुपये निधी येतो. असे म्हणजे महाराष्ट्रामध्ये 288 आमदार आणि 48 खासदार आहेत. मग हा आमचा निधी जातो कुठं? तर तसेच आपलं नियोजन आयोग आहे कोल्हापूर जिल्ह्याला किंवा प्रत्येकाला नियोजन आयोग असतो. त्या नियोजन आयोगमध्ये यांनी तरतूद केली. यांनी जी आर काढला की नियोजन आयोगमध्ये 1% हा निधी दिव्यांगासाठी राखीव असावा. पण वार्षिक झालं, आर्थिक वर्ष झालं तरी सुद्धा आमच्या दिव्यांगासाठी तो निधी किती आला याची माहिती आम्हाला मिळतच नाही. याचा आम्ही प्रश्न कुणाला विचारायचं? आता माझी स्वतःची ग्रामपंचायत पट्टणकडोली आहे. त्याच्या निमित्तानं दिव्यांगाच्या प्रश्नाबाबत एवढी जाण असताना मी 10 ते 15 निवेदन दिले. त्याचं एका सुद्धा उत्तर दिले नाही. आमचा पट्टणकोडली हा गाव आहे ना, आमच्या गावालगत कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्यात मोठी पंचतारांकित फाईव्ह स्टार MIDC आहे. पण त्या मध्ये दिव्यांगांना रोजगाराची संधी उपलब्ध नाही. शासनाने दिव्यांगांना तसेच प्रशासकीय विभागात 4% आरक्षण जाहीर केले. त्याची अंमलबजावणी होते का? तसेच आमचा जो 5% निधी येतो तो 5% निधी किती? तर सकट 5% निधी 2,000 दिला जातो. मी म्हणतो 2,000च का? जो महसूल जमा होतो त्याच्यापेक्षा तो त्याच्या हिशोबात जा 2001 रुपये काय येत नाही, 2019 रुपये काय येत नाही, 2,000च का फिक्स होतो. तर हा प्रशस्ती निधी 50,000 पर हेड 50,000 पेक्षा जास्त लोकांना वाटप करतो. पण इथले जे लोकप्रतिनिधी आहेत त्याचा गैरफायदा घेतात. आमच्या पट्टणकोडली गावामध्ये 5 स्टार MIDC असल्यामुळे प्रशासकीय औद्योगिक वसाहती आहे तिथं. त्याचा निधी हे कोट्यवधी वसूल करतात. पण आमची त्याच्यामध्ये गणनाच होत नाही. असंख्य प्रश्न आहे. पेन्शन विभागला हातकणंगले आमची पेन्शन विभाग आहे. पेन्शन विभागला लाखो लोकांच्या पेन्शनीचा प्रश्न प्रलंबित आहे. आम्ही जरी गेलो सगळ्या डॉक्युमेंट KYC पूर्ण केले आणि त्या अधिकाऱ्यांना विचारलं बाबा माझी पेन्शन येत नाही. ते म्हणतात जा उद्या येईल बघ जा. त्यांना जे प्रशासकीय अधिकारी जे नेमतात त्यांनाच नेमकं पेन्शन की KYC याच्यातील ज्ञानच नाही. असे अधिकारी तुम्ही शासनाने नेमलेत. मग याच्यावरती नजर किंवा याचं देखरेख आमचे पालकत्व या निमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांनी ठेवले पाहिजे. दिव्यांगासाठी खरोखर योजना राबतात का? जिल्हा परिषदचा निधी वर्ग केला जातो का? स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्याच्यात बाबा दिव्यांगांची भरती आहे का? असे असंख्य प्रश्न आहेत. आणि या असंख्य प्रश्न आम्ही वारंवार अमोल सरांच्या दिव्यांग जनसंवाद म्हणून मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सुद्धा आमचे प्रश्न आमदार, खासदार किंवा प्रशासनामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आता वेळ आली आहे की आपण सर्वांनी वैयक्तिक म्हणजे आपल्या ज्याचा जिल्हा आहे ना आपली समस्या आम्ही आमच्या घरातच मांडली पाहिजे. तसं कोल्हापूरची समस्या ही आपण कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनाच मांडली जाते. यासाठी आम्ही एक वैचारिक संविधानिक निवेदन देण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत आणि त्याची सुरुवात 3 जून पासून होत आहे. दिव्यांगांच्या समस्या बोलले तर हा एपिसोड खतम होईल. म्हणजे असं दिवस लागतील. पण या समस्या सोडवण्यासाठी कोणी येईल याची आम्ही वाट बघतो. पण ते काय असं आम्हाला वाटत नाही की ते शक्य होईल. तरी माझी कोल्हापूर प्रशासन किंवा जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे की दिव्यांगांच्या ज्या समस्या आहेत ते तुम्ही त्वरित सोडवाव्यात. आणि असा बाबा ज्याच्या दिव्यांगांची तुम्ही जनगणना करता त्या दिव्यांगांची नोंदणीच करा. आता 17 वर्षाचा युवक असताना जर तुम्ही त्याचे आधार कार्ड काढत नसेल आणि तो 18 वर्षाचा झाल्यानंतर आमच्यासारखे आमदार, खासदार, सदस्य जर हात जोडून मतदान मागा येत असतील तर त्याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही. तुम्ही 5 वर्षातून एकदा फिरता. दिव्यांग निधीचा वापर किती करता? प्रत्येक आमदार, प्रत्येक खासदाराने दिव्यांग निधी किती झाला? प्रथमतः त्यांनी दिव्यांग निधी खर्च करावा. मग बाकीच्या गोष्टीची वल्गना किंवा मी विकास पुत्र, मी विकास रत्न, मी विकास हे करतो, मी ते करतो हे जाहीर करण्यापेक्षा प्रथमतः दिव्यांगासाठी राबावं हीच मला नम्र विनंती. आणि बोलण्यासारखं भरपूर आहे पण आता आपल्याला तेवढे कार्यक्रमामध्ये वेळ नाही. बरोबर सागरजी. तर मित्रांनो 3 जून 2026 3 जून 2026 ला पूर्ण कोल्हापूर शहर एकत्र होत आहे. कोल्हापूर जिल्हा एकत्र होतोय आणि 36 जिल्हे 9 महिने निवेदन अभियान याची सुरुवात होत आहे. तुम्ही या निवेदनामध्ये सहभागी व्हावे आणि तुमच्या शहरातील जे काही प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमला सोडवण्याकरता एकत्र यावे हेच तुम्हाला आव्हान आहे. आपल्यासोबत जाधव साहेब आहेत.